आपला भारत देश, विकसित भारत देश, याच विकसित देशातील एक स्तंभ म्हणजे युवा. कारण भारत हा युवकांचा देश आहे, तरुणांचा देश आहे. आपल्या समाजाच्या घडणीत तरुणांचा मोठा वाटा आहे. कारण कोणत्याही समाजाचा कणा म्हणून वर्णन केलेले हे तरुण वर्तमान आणि भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात 25 वर्षाखालील तरुणांची लोकसंख्या ही 50% तर 35 वर्षाखालील तरुणांची संख्या ही 65% इतकी आहे. आज कितीतरी युवक दरवर्षी विविध संस्थाने, महाविद्यालये, युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. परंतु या सर्व तरुणांना सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे नोकरी, रोजगार. मागील 2-3 वर्षापासून चंद्रपूर येथे UPSC MPSC या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. तरी पण विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षा हेच काही सुद्धा आयुष्य नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळेल याची काही शाश्वतता नाही. बेरोजगार कर्मचाऱ्यांमध्ये भारतातील तरुणांचा वाटा जवळजवळ 83% इतका आहे. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 यांच्या अनुसार माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा वाटा 2000 मधील 35.2% वरून 2022 मध्ये 65.7% पर्यंत म्हणजे जवळजवळ दुप्पट झाला आहे. यावरून भारतात रोजगाराची समस्या किती बिकट आहे यावरून स्पष्ट होते आणि त्यामुळेच आजचा तरुण वर्ग हा निराश झालेला दिसतो आहे. त्यांच्यात न्यूनगंडाची भावना वाढून एकटेपणाची भावना निर्माण होत चाललेली आहे आणि यातूनच तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु रोजगार उपलब्ध नाही, मला सरकारी नोकरीच हवी आहे या भावनेतून आता तरुणांना निघून स्वतःवर विश्वास ठेवून काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज उघड्या डोळ्यांनी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी रोजगार आहे. कित्येक तरुण स्वकर्तृत्वावर स्वयंरोजगाराचा मार्ग निवडून यशस्वी होताना आपल्याला दिसतो आहे. मी 12वी झाल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती थोडी सुधारण्यासाठी मी हे काम शिकलोय आणि आता हे माझं स्वतःचा व्यवसाय आहे. एकीकडे नेट, MPSC, UPSC मध्ये भरपूर प्रयत्न करूनही यश न मिळालेला तरुण, तर दुसरीकडे स्वतःसाठी संधी उपलब्ध करून स्वयंरोजगार करणारा तरुण, हे दोन्ही दृश्य आपल्याला समाजात दिसत आहे. आता आजच्या तरुणांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. नोकरीसाठी शिक्षण नाही, सोडून द्या तुम्ही हा विचार. उज्ज्वल बनवा भविष्य आपुले, पर्याय त्यावर एक स्वयंरोजगार, पर्याय त्यावर एक स्वयंरोजगार.